Welcome students. Today's e-learning section of 7th standard science. In this section we are going to see about the topic first, part 5th, living word, adaptation and the classification. In this 5th part we are going to see about the living word and classification, Darwin's principle and binomial nomenclature by Carl Linnaeus. So let's start the topic. Before starting topic, please subscribe our channel and hit the bell notification to get next video. Adaptation for food in animal. तर अन्न ग्रहण करण्यासाठी जे काही ॲनिमल असतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल ॲज अ हार्बिवरस अँड कार्निवरस. आपण याआधीच पाहिलेलं आहे की आपण ॲनिमल्सला काय करत आहोत, हार्बिवरस आणि कार्निवरस या दोन भागामध्ये, हार्बिवरस म्हणजे शाकाहारी, कार्निवरस म्हणजे मांसाहारी, यामध्ये विभागलेलं आहे. स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. मग हे जे काही ते फूड इंजेस्ट करतायत, ग्रहण करतायत, मग हे अन्न घेण्यासाठी हार्बिवरस असो कार्निवरस असो यांच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले आहे. We will discuss this in greater detail in chapter on nutrition. आपण न्यूट्रिशन नावाच्या टॉपिकमध्ये, चौथा टॉपिक आहे, त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. Watch the program on channel like National Geography, Wild Discovery, etc. to learn about the feeding habit of animal like frog, snake, bird, mosquito, butterflies, etc. जे काही वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत ते कशा प्रकारे फूड इंजेस्ट करतात हे यांच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नॅशनल जिओग्राफी आहे, वाईल्ड डिस्कवरी आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, नेचरशी रिलेटेड असणारे, काही नॅचरलशी रिलेटेड असणारे चॅनल्स आहेत, त्यावर तुम्ही यांची माहिती अधिकपणे मिळवू शकता. तर अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. तर परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. आता साधर्म्य म्हणजे काय, तर सभोवतालच्या वातावरणाशी त्यांच्या शरीराचा रंग कसा असतो, मिळता जुळता असतो, याला साधर्म्य म्हणूया. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझार्ड अँड ग्रासहोपर. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस गार्डनमध्ये फिरत असतो, फिरताना कधी कधी फुलावर बसलेली फुलपाखरू आपल्याला दिसत नाही, लिझार्ड एखाद्या भिंतीवर आहे किंवा एखाद्या झाडाच्या खोडावर आहे तीही दिसत नाही, ग्रासहोपर एखाद्या गवतावर आहे हेही आपल्याला दिसत नाही. का? कारण की त्यांच्या शरीराचा रंग आणि सभोवतालचा असणारा रंग हा कसा असतो, मिळता जुळता असतो, म्हणजेच काय, ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. दे गेट कॅमेफ्लॅग्ड ॲडमिस्ट ग्रासेस पार्ट ऑफ प्लांट लाईक स्टेम, लीव्स, फ्लावर एक्सेट्रा. ते अशा प्रकारे असतात की ते त्या सभोवतालच्या भागाशी मिळते जुळते असतात आणि त्यामध्ये मिसळून गेल्यासारखे आपल्याला दिसतात. दॅट इज बिकॉज दिअर कलर ब्लेंड विथ दोज ऑफ दिअर सराउंडिंग. म्हणजे त्यांचा शरीराचा रंग आणि सभोवतालचा असणारा रंग हा काय होतो, एकमेकांमध्ये ब्लेंड होतात, मिसळून गेल्यासारखे आपल्याला दिसतात. Changes that take place in various organs and life process of organism that enable them to live, feed, reproduce, perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surrounding, depending upon the habitat, its geographical condition are called adaptation. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आणखीन एकदा डेफिनेशन आलेली आहे ॲडॅप्टेशन. मग ॲडॅप्टेशन म्हणजे काय, तर द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स. काय होतात, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये काय होतात, चेंजेस होतात, कुणाच्या, लिव्हिंग थिंगच्या. कशासाठी होतात, अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम एनेबल देम टू लाईफ. मग त्यांच्या जीवनक्रियेमध्येही बदल होतात. कशासाठी, जगण्यासाठी. एवढ्यासाठीच होतात का, नाही. फीड म्हणजे अन्न ग्रहण करणे, याहीसाठी त्या केल्या बरेचसे बदल केले जातात. किंवा सो अन्न ग्रहण करण्यासाठी झालं, रिप्रोड्यूस प्रजननासाठी,
रिप्रोड्यूस टू पर्च्युएट, प्रजनन सातत्य राहावे, त्यांची संतती चालू राहावी यासाठी देखील त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. अँड प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम दिअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग, आणि त्यांच्या एनिमीजला काय केलं जावं, एनिमीजपासून, एनिमीज म्हणजे कोण, शत्रू, म्हणजे त्यांनाही खाणारे कुणी असतात, त्यांच्यापासून वाचता यावं म्हणून त्यांच्या शरीरामध्ये, शारीरिक जडणघडणमध्ये काय झालेले असतात, बदल झालेले असतात. कशानुसार, डिपेंडिंग अपॉन हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन, ते कोणत्या हॅबिटॅटमध्ये आहेत, कोणत्या भौगोलिक परिस्थिती, जिओग्राफिकल कंडिशनमध्ये आहेत, त्यावर हे अवलंबून असतं. आणि जे काही घडतं त्या क्रियेला म्हणतात ॲडॅप्टेशन, अनुकूलन असे त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे, ॲडॅप्टेशनबद्दलची माहिती पाहिली आहे. तर ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट सडन प्रोसेस. सडन म्हणजे अचानक, ॲडॅप्टेशन हे अचानक घडतं का, म्हणजे काल माकड होता, आज माणूस झाला, एका दिवसात घडतं, 2 दिवसात, 1 वर्षात, 100 वर्षात, 1000 वर्षात, काही लाखो वर्षाचा कालावधी जातो, त्यावेळेस हे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. हे कसं असतं, ग्रॅज्युअल हळूहळू घडणारं असतं, आणि कंटिन्युअस म्हणजे सतत घडत असतं, हळूहळू सतत त्यामध्ये बदल होत असतात. डिफरन्स इन स्ट्रक्चर अँड द अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल अँड ॲनिमल ऑफ थाउजंड ऑफ इयर ॲगो आर द ॲडॅप्टेशन दॅट ऑकर्ड अकॉर्डिंग टू द प्रिव्हेलिंग कंडिशन. म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे काही ॲनिमल होते आणि आज जे ॲनिमल आहेत ते दोन्ही सारखे आहेत का, नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला जे काही बदल झालेले दिसतात, जे काही त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन दिसतात, काय होतात, हे हळूहळू घडलेलेच असतात. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. ही विविधता जपणे ही आपली सर्वांची, तुमची, माझी आणि इतर सर्वांची काय आहे, ड्युटी म्हणजे कर्तव्य आहे. नाउ वी आर गोइंग टू सी अबाउट द डार्विन्स थेरी ऑफ इव्होल्युशन. तर डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहणार आहोत. तर चार्ल्स डार्विन नावाचा हा शास्त्रज्ञ आहे. काय करतोय पहा, काय सांगितलं यांनी. चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट, हा बायोलॉजिस्ट होता. Biologists studied numerous types of plant and animal and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to changing environment. तर डार्विन काय म्हणतोय, खूप साऱ्या प्लांट्सचा, ॲनिमल्सचा या बायोलॉजिस्टनं, जैवशास्त्रज्ञानं काय केला, अभ्यास केला आणि सांगितलं असेच सजीव जगू शकतात. काय, असे सजीव जगू शकतात. असे म्हणजे कोणचे, जे बेस्ट ॲडॅप्ट करतात. बेस्ट ॲडॅप्ट करतात म्हणजे काय, चांगल्या प्रतीचे गुणधर्म आत्मसात करतात. काय करतात, चांगल्या प्रकारचे अनुकूलन आत्मसात करतात. तेच सजीव काय होऊ शकतात, जगू शकतात. देमसेल्फ टू चेंजिंग एन्व्हायरमेंट. मग बदलत्या वातावरणानुसार जे सजीव स्वतःमध्ये बदल करतात तेच सजीव या ठिकाणी जगू शकतात. दिस इज कॉल्ड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि ही थिअरी जी मांडली, या थिअरीला त्यानं काय म्हटलं, त्यांनी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सक्षम तोच टिकेल, समर्थ तोच टिकेल. जो समर्थ असेल तोच काय होईल, टिकू शकेल. ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी नाही तो टिकणार नाही. जसं की आजच्या घडीला आहे, कोरोनामध्ये ज्याची शरीराची प्रतिकारशक्ती चांगली, म्हणजे त्यांचं कसं आहे, बॉडी क्षमता कशी आहे, चांगली असेल, तर तेच काय होत आहेत, कोरोनामध्ये जगतायत. ज्यांची नाही आहे ते टिकत नाहीत. दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हा डार्विनचा पहिला प्रिन्सिपल आहे. दुसराही प्रिन्सिपल आपल्याला पाहायचा आहे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स. एखादा सजीव आहे आणि त्यांनी काय केलेत, जन्मजातच त्याच्यामध्ये काय होत आहेत, नवीन गुणधर्म निर्माण होत आहेत. काय होत आहेत, नवीन गुणधर्म निर्माण होत आहेत.
दिस चेंज इज प्रिझर्वड इन द नेक्स्ट जनरेशन. आणि हे गुणधर्म एका पिढीमधून काय होतात, दुसऱ्या पिढीकडे काय होत असतील, ट्रान्सफर केले जात असतील. दिस इज डार्विन सेकंड प्रिन्सिपल. आणि हा डार्विनचा सेकंड प्रिन्सिपल आहे आणि याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवड असे त्याला म्हणतात. काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवडीचा सिद्धांत. असे डार्विनने 2 सिद्धांत सांगितले, थिअरी सांगितलेल्या आहे. हा झाला चार्ल्स रॉबर्ट डार्विन. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट लेट्स रिकॉल व्हाय आर लिव्हिंग थिंग क्लासिफाईड. लिव्हिंग थिंग क्लासिफाईड का केल्या गेल्या किंवा का केल्या जातात. त्याचं उत्तर, इट इज डिफिकल्ट टू स्टडी and remember all organisms in the diverse living world at the same time. तर एका वेळेस आपण जेवढे काही लिव्हिंग थिंग्स पाहतो त्या सर्वांना आपण लक्षात ठेवू शकतो का किंवा त्यांचा अभ्यास करू शकतो का, नाही. तर त्यांना आपण लक्षात ठेवता यावं किंवा त्यांचा आपल्याला अभ्यास करता यावं यासाठी त्यांचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. That's why classification help in this respect. Second, which are the criteria used for classification of plant and animal. मग प्लांट आणि ॲनिमल यांना क्लासिफाय करण्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरला. मग डिफरंट सायंटिस्टनं काय केले, डिफरंट क्रायटेरिया वापरला आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव युज्ड डिफरंट क्रायटेरिया अँड द इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट अँड ॲनिमल. मग प्रत्येकानं मांडलेला क्रायटेरिया वेगवेगळा आहे आणि त्यानुसार त्यांना काय करण्यात आले, वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केलेलं आहे. पुढे आपण पाहणार आहोत की एका शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे लिव्हिंग थिंगला क्लासिफाईड केलेलं आहे, ज्याचं नाव आहे कार्ल लिनियस. अ हायरार्की इज फॉर्म्ड इन द क्लासिफिकेशन ऑफ स्टार्ट किंगडम ॲनिमिलिया ऑर किंगडम प्लांटी. मग यासाठी त्या शास्त्रज्ञांनी जी काही क्लासिफिकेशन मांडले यासाठी सर्वात मोठं काय असतं तर किंगडम असतं. काय असतं, किंगडम, प्लांट आणि ॲनिमलसाठी. मग या ठिकाणी आपल्याला हायरार्की दाखवलेली आहे. जसं की हायरार्की याला म्हणतात पदानुक्रम. जसं की किंगडम म्हणजे काय असतं, सृष्टी म्हणतात. किंगडमला काय म्हणतात, सृष्टी. मग सृष्टीमध्ये काय आलं, या ठिकाणी मँगोबद्दल. मँगो ही एक लिव्हिंग थिंग आहे. ह्युमन पण एक लिव्हिंग थिंग आहे. तर अशाच वेळेस किंगडम हे सर्वात मोठं असतं. मग ह्या किंगडममध्ये, सृष्टीमध्ये मग हे किंगडम प्लांटी हे एक किंगडम झालं. दुसरं किंगडम ॲनिमिलिया हे किंगडम दुसरं. प्लांटीमध्ये सगळ्या प्रकारचे प्लांट आले, सूक्ष्मपासून ते मोठ्यात मोठे. किंगडम ॲनिमिलियामध्ये सूक्ष्मपासून मोठ्यात मोठे सर्व प्रकारचे ॲनिमल त्याच्यामध्ये येतात. मग त्यांचं काय केले जातात, सब पार्ट पाडले जातात. जसं की किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमिलिया महत्त्वाचं. या ठिकाणी मग ह्यांचे काय केले जातात, सब डिव्हिजन केलं जात. शेवटी काय केलं जातं, याला पूर्ण केलं जातं. मग या ठिकाणी फायलम दाखवले. फायलमचा अर्थ असतो, मग हे सगळ्यात मोठं, याच्यापेक्षा लहान कोण, फायलम. फायलम म्हणजे काय, संघ. वरचं सृष्टी, दुसरं संघ. क्लासचा अर्थ असतो वर्ग. या ठिकाणी त्याच्यापेक्षा लहान कोण, ऑर्डर म्हणजे काय, गण. फॅमिली म्हणजे काय, कुल. जिनस म्हणजे काय, प्रजाती. आणि स्पेसीज म्हणजे जाती. म्हणजे हे सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षाही मोठं, त्याच्यापेक्षाही मोठं, त्याच्यापेक्षाही मोठं, त्याच्यापेक्षाही मोठं, त्यापेक्षा हेही मोठं आणि सगळ्यात मोठं किंगडम असतं. सगळ्यात मोठं किंगडम तर सर्वात लहान स्पेसीज. लक्षात आलं. मी या ठिकाणी आपल्याला मँगोचं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं ह्युमनचे दाखवलेलं आहे. याचा चांगला अभ्यास करा तुम्ही, कशा प्रकारे काय असतं. महत्त्वाचे या 2 शब्द असतात ज्याच्यावर काय होत असतात, सजीवांची सायंटिफिक नावं पडतात, ज्यालाच काय म्हणतात, बायनॉर्मल नॉमेनक्लेचर, द्विनाम पद्धती असे म्हणतात. जसं की ह्युमनचं बायनॉमियल नेम आहे होमो सेपियन
काय आहे, होमो सेपियन. नेक्स्ट पेजवर आपल्याला हेच दिलेलं आहे, आपण ते पाहणार आहोत. तसंच आंबा जो असतो, मँगो जो असतो, त्याचं पण सायंटिफिक नेम आहे मॅग्निफेरा इंडिका. मॅग्निफेरा इंडिका. असे भरपूर आहेत. सर्व सजीवांसाठी हे बायनॉमियल, बाय म्हणजे दोन, नॉमियल म्हणजे नाव, त्यांना दोन नावं असतात. एकामध्ये जिनस, पहिलं असतं ते जिनस, दुसरं असतं ते स्पेसिस. लक्षात आलं? तर हे झालं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मग या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये काय असतं, स्टार्ट फ्रॉम किंगडम, जसं की किंगडम ॲनिमल आणि किंगडम प्लांटी. फर्दर त्याच्यामध्ये त्यांना ग्रुप पडतात, पुन्हा त्यांचे काय होतात, सब ग्रुप पडतात. मग त्या ठिकाणी फर्दर ग्रुप अँड सब ग्रुप आर फॉर्मड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. त्यांच्यामध्ये असणारा जो काही सारखेपणा आणि फरक आहे यावरून त्यांचे आणखीन काय होतात, सब ग्रुप पडत जात असतात. आणि या सर्वांना म्हणतात हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. तर वर्गीकरणाचा पदानुक्रम असे त्याला म्हणतात. बाय द कार्ल लिनियस. तर कार्ल लिनियसद्वारे केलं गेलेलं बायनॉमियल नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायचं आहे. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ अ नेम ऑफ कबीर अँड किरण. समजा वर्गामध्ये 2 नावाची, किती, कबीर आणि किरण नावाचे काय 2 विद्यार्थी आहेत. नावं 2 आहेत, कबीर आणि किरण. मात्र त्यांची संख्या वर्गामध्ये 4 आहे. त्यांची संख्या काय वर्गामध्ये 4 कबीर आणि 4 किरण आहेत. काय आहेत, कबीर किती 4 आणि किरण किती 4. इन अ क्लासरूम इफ आर talking about any one of them, how would you ensure that other know which one of them are talking about without any confusion. समजा आपल्याला या 4 पैकी एका कबीरला बोलवायचे किंवा या 4 पैकी एका किरणला बोलवायचे, तर आपण कसं सांगणार की नेमक्या कोणत्या कबीरला आवाज येतोय किंवा कोणत्या किरणला आवाज देतोय, आणि तेही कन्फ्यूज न होता हे झालं पाहिजे. वी वूड टेल द फुल नेम. मग त्यासाठी आपण त्यांचं काय घेतो, पूर्ण नाव सांगतो. दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. म्हणजे त्यांचं काय फर्स्ट नेम, जसं की फर्स्ट नेम काय, जसं की माझं नाव आहे प्रमोद, फर्स्ट नेम, आणि लास्ट नेम ढाकणी. आलं लक्षात? तर मग त्यांचं फर्स्ट आणि लास्ट नेममुळं आपल्याला त्यांना ओळखायला काय होतं, सोपं जातं. दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि हे कुणासारखंच आहे, द्विनाम पद्धतीमध्ये हे असंच केलं जातं. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड आयडेंटिफाय each organism accordingly. A scientific name has been assigned to each organism. प्रत्येक ऑर्गॅनिझमला हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे, त्यानुसार नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या नावावरून आपण त्यांना सहज ओळखू शकतो. जसं की आपण माणूस आहेत, आता आपले नाव वेगळे असलेत, परंतु माणूस हा एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम गणला जातो. म्हणजे ही एक प्रजाती आहे आणि तिचं नाव काय आहे, होमो सेपियन, जे की तुम्ही इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. फर्स्ट पार्ट इज जीनस. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट काय असतो, जीनस असतं. सेकंड पार्ट काय असतो, स्पेसिस. फर्स्ट पार्ट जीनस असतो तर सेकंड पार्ट स्पेसिस असतो. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम हॅव बीन assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. आणि प्रत्येक सजीवाला इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ही एक काय आहे, जागतिक संस्था आहे. या संस्थेनं जे काय नियमावली आखून दिली आहे त्यानुसार प्रत्येक सजीवाला काय करण्यात आलेले आहेत, नावं देण्यात आलेले आहेत. ऑल ऑर्गॅनिझम ऑफ अ स्पेसिस आर so similar that irrespective of difference in color, height, habitat, habit, they can reproduce among themselves and form new individual like themselves. मग प्रत्येक सजीवाचं काय असतं, वेगवेगळं आहे. प्रत्येक सजीव वेगवेगळं आहे. मग
ते त्यांच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, त्यांची उंची वेगवेगळी, त्यांचं राहण्याचं ठिकाण हॅबिटॅट वेगवेगळं आहे. हॅबिट्स त्यांच्या सवयी, काही हार्बिवरस आहे, काही कार्निवरस आहे, काही ओमनिवरस आहेत. दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देल सेल, आणि त्यांचे पुनरुत्पादन करण्याची, कुणी अंड्यातून जन्म घेतं तर कुणी डायरेक्टली बर्थ घेतात. अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल लाईफ देमसेल, आणि त्यांच्यासारखे असणारे सजीव काय होतात, निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट इन द वर्ल्ड बिलॉंग द सेम स्पीसीज, जगातल्या सर्व प्रकारचे जे काही पाळीव असणाऱ्या मांजरींचे प्रकार आहेत ते एकाच प्रकाराच्या स्पीसीजमध्ये गणले जातात. द सेम इज ट्रू इन केस ऑफ ॲनिमल लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा. आणि हेच कुणासोबतही सगळ्या प्रकारच्या कोंबड्या एकामध्येच गणल्या जातात, सगळ्या प्रकारच्या गायी एकामध्येच गणल्या जातात, सगळ्या प्रकारची कुत्र्यांची प्रजाती एकाचमध्ये गणली जाते. अँड प्लांट लाईक मँगो, व्हीट, मेज, जसं की आंब्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे, पण त्यांचं सायंटिफिक नेम एकच आहे. व्हीट त्यांचं सायंटिफिक नेम एकच आहे. मेज म्हणजे मका, यांचंही सायंटिफिक नेम एकच आहे. Following are some example of organism from kingdom Plantae and animal classified by the binomial method of nomenclature. खाली आपल्याला काही काय केलेले आहेत, बायनॉमियल नॉमेनक्लेचरनुसार काही सजीवांची नावं दिली, त्यामध्ये प्लांटही आहेत आणि ॲनिमलसुद्धा आहेत. जसं की डॉगचं सायंटिफिक नेम काय आहे, कॅनियस ल्युपस फॅमिलियार्स. काय, कॅनियस ल्युपस फॅमिलियार्स. काऊ गाय, बॉस तौरस. काय, बॉस तौरस. हिबिस्कस जास्वंद ज्याला म्हणतो, हिबिस्कस रोजा सेनेसिस, हे नाव कुणाचं आहे, हिबिस्कसचं आहे. तर ज्वार ज्याला आपण ज्वारी म्हणतो, स्वारगम बायकलर. दिस इज द बायनॉमियल नेम ऑफ सम प्लांट अँड ॲनिमल. तर या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी माहिती दिलेली. बेडूक दिसतोय या ठिकाणी, दिसतोय ना. 29 एप्रिल ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल जागतिक बेडूक संरक्षण दिन म्हणून पाळला जातो, म्हणजे बेडकांबद्दलची आपल्याला माहिती व्हावी. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना मारणं, त्यांचं काही हानी पोचवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि अशा प्रकारे आपण 7वीचा पहिला धडाचा शेवटचा पार्टही आपण आता संपवलेला आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी होमवर्क देत आहे. हा होमवर्क आहे. हा होमवर्क काय करा, तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा. या ठिकाणी मी काय करतोय, तुम्ही याची स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून घ्या आणि त्यानुसार तो व्हिडिओ काय करा, सोडवा. आता मी इथं थोडा पॉज केलेला आहे. आता पुन्हा थोडंसं वर ठेवून पॉज करतोय, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही काय करू शकताल, यांचा स्क्रीनशॉट काढू शकताल. मला वाटतं आतापर्यंत तुमचे स्क्रीनशॉट काढून झाले असतील. प्रश्न लिहून घ्या आणि होमवर्क करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आता काय करा, तुम्ही नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की काय गोष्ट तुम्हाला या व्हिडिओतल्या आवडल्या. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.